तर आपण पाहतोय केडीएमसी मध्ये मनसेच्या पाठिंब्याने शिंदेंचा महापौर होण्याची शक्यता आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट। श्रीकांत शिंदे, राजू पाटील यांच्यामध्ये काल रात्री बैठक झाली आहे। शिंदेंना महापौर पदासाठी 9 नगरसेवकांची गरज आहे। ठाकरेंचे 2 नगरसेवक हे आधीच शिंदेंच्या गळाला लागल्याचं आपण पाहतोय। उर्वरित 7 नगरसेवकांसाठी आता शिंदेंकडून जुळवाजुळव सुरू आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, अतिशय महत्त्वाची अपडेट, केडीएमसी मध्ये मनसेच्या पाठिंब्याने शिंदेंचा महापौर होण्याची शक्यता वर्तवली जाते, काय अधिक माहिती? नक्कीच कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या राजकीय परिस्थिती अधिकच किचकट आणि विचित्र होत चाललेली आहे। आता शिंदेंचा महापौर हा मनसेच्या पाठिंब्याने होऊ शकतो, कारण काल रात्री उशिरा राजू पाटील मनसेचे नेते आहेत आणि श्रीकांत शिंदे यांच्यात बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीत बरीचशी चर्चा झालेली आहे। सध्या शिंदेंचे 53 नगरसेवक आहेत आणि सत्ता स्थापनेसाठी त्यांना अजून 9 नगरसेवकांची गरज आहे। अशा स्थितीत ठाकरेंचे 2 नगरसेवक हे आधीच शिंदेंच्या गळाला लागलेले आहेत। त्यानंतर आता अजून 2 नगरसेवक हे नॉट रिचेबल आहेत, ते मनसेच्या ताब्यात आहेत आणि त्यामुळे उर्वरित जे मनसेचे 5 नगरसेवक आणि याशिवाय आधीच 2 असलेले नगरसेवक आणि इतर ठाकरेंचे 2 नगरसेवक असा एकूण 9 नगरसेवकांचा जो एक गट वेगळा स्थापन करून हा शिंदेंना पाठिंबा देण्याच्या तयारीत आणि त्या संदर्भातील एकंदरीत प्लॅन आहे तो सध्या शिंदे आणि या ठिकाणी राजू पाटील म्हणजे मनसेमध्ये सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। काल रात्री उशिरापर्यंत ही बैठक पार पडली आहे, त्यामुळे एक वेगळं सध्याचे कल्याण डोंबिवलीचं चित्र, राजकारण हे वेगळ्या दिशेला जाताना आपल्याला पाहायला मिळते। जर भाजप अडून राहिली महापौर पदासाठी तर अशा पद्धतीचं एकंदरीत सूत्र किंवा एक युती ही कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते किंवा बाहेरून पाठिंबा देऊन मनसे शिंदेंना पाठिंबा देऊन शिंदेंचा महापौर कल्याण डोंबिवलीमध्ये बसू शकतो। त्यामुळे नक्कीच गिरीश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय केडीएमसीचे चित्र बदलण्याच्या तयारीत आहे, कारण मनसेच्या पाठिंब्याने शिंदेंचा महापौर या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता वर्तवली जाते। नेमकं काय घडतंय आता केडीएमसी मध्ये हे पाहावं लागणार आहे।